जादूच्या बिया. तर माझ्याकडे काही जादूच्या बिया आहेत. त्या आपल्याला खूप गरजेच्या आहेत. ते तर मी तुम्हाला सांगणारच आहे. पण आपण आपली काळजी पण घेतली पाहिजे, आपली केअर केली पाहिजे. मग नक्की काय केलं पाहिजे? हेअर कटिंग, वॅक्सिंग, हेअर स्पा की थ्रेडिंग? अहो, हे तर आपण सगळं करतोच. पण त्याच्याबरोबर आणखी काही गोष्टी आहेत. त्या देखील आपण जाणून घेतल्या पाहिजेत. काय आहेत? सांगते मी तुम्हाला. या आहेत बरं का. ह्यांना म्हणतात जादूच्या बिया, ज्या प्रत्येक स्त्रीने आपल्या रोजच्या आहारात समाविष्ट केल्याच पाहिजेत. जाणून घेऊया ह्यांच्याबद्दल. या आहेत भोपळ्याच्या बिया, म्हणजेच पंपकिन सीड्स. तर ह्याच्यामध्ये ओमेगा 3 मॅग्नेशियम असतं. आणि मॅग्नेशियमचा आपल्याला काय फायदा? तर आपली झोपण्याची क्वालिटी आहे, स्लीप क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यास मदत होते. आणि बघा ना, जर मॅग्नेशियम कमी असेल ना तर थकवा जाणवतो, झोप व्यवस्थित येत नाही. म्हणून मॅग्नेशियम खूप गरजेचं आहे आणि ते आपल्याला पंपकिन सीड्सने मिळतं. त्यानंतर फ्लॅक्स सीड्स म्हणजे अळशीच्या बिया. ह्याने काय होतं, हार्मोन्स आपले जे स्त्रियांचे हार्मोन्स असतात ते संतुलित राखण्यास मदत होतं. PCOS असेल त्याच्यामध्ये देखील ह्या बिया खूप फायदेशीर ठरतात. अगेन याच्यामध्ये ओमेगा 3 आहे, फायबर आहे, म्हणजे आपली पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. त्यानंतर काळे तीळ म्हणजे सेसमे सीड्स. हे खूपच महत्त्वाचं आहे, कारण ह्याच्यामध्ये हायेस्ट प्रमाणात प्लांट बेस कॅल्शियम आहे. ह्याने हाडं मजबूत होतात. ह्यामध्ये झिंक देखील आहे. तर झिंकचा काय फायदा होतो आपल्याला? आपली त्वचा निरोगी राखण्यास, केस व्यवस्थित सुंदर बनवण्यास नखांसाठी झिंक खूप महत्त्वाचा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुमची हाडांची म्हणजे घनता आहे ती व्यवस्थित राखण्यास, म्हणजे हाडांची जी बोलतो ना आपण एफिशियन्सी झाली आहे तर ती कमी करण्यास मदत होते. त्यानंतर शेवटचा आहे सनफ्लावर सीड्स म्हणजे सूर्यफुलाच्या बिया. सूर्यफुलाच्या बियांमध्ये काय असतं तर जे प्रोजेस्ट्रॉन नावाचं हार्मोन्स असतं त्याची पातळी वाढण्यास मदत होते, आणि जे की आपल्याला स्त्रियांचे जे मंथली सायकल आहे त्यासाठी खूप उपयुक्त असतं. ते सनफ्लावर सीड्समधून आपल्याला मिळतं. अगेन याच्यामध्ये झिंक आहे, याच्यामध्ये विटॅमिन ई आहे. तर ही सगळी माहिती कालच हॅबिटमध्ये डॉक्टर डिंपल वाधवानी यांनी आम्हाला छान प्रकारे समजावली. त्यांनी 4 फेजेसमध्ये जे स्त्रियांची मंथली सायकल असते आणि ज्या स्त्रियांना प्रॉब्लेम्स असतात, म्हणजे PCOD, PCOS वगैरे, किंवा आणखीन मंथली सायकलचे इश्यू असतात, तर त्यांनी व्यवस्थित डाएट घेतल्यावर ते कसे रिमूव्ह होतील हे त्यांनी खूप छान प्रकारे समजावलं. आणि तुम्हाला देखील असेच फायदे जाणून घ्यायचे असतील, किंवा जर तुमचे काही हेल्थ इश्यू असतील ते रिमूव्ह करायचे असतील, तर तुम्ही हॅबिट जॉईन करू शकता. यूट्यूबवर जाऊन सौरभ बोद्रा म्हणून तुम्ही सर्च करा. तिथे तुम्हाला 14 दिवसाची फ्री योगाची लिंक मिळून जाईल. धन्यवाद.